सविनय जय भीम जय शिवराय। मी आयुष्यमान संदीप जाधव। आज साताऱ्यात एका ठिकाणी मदतीसाठी म्हणून आम्ही आव्हान केलं होतं। आमच्या प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आंबेडकर चळवळीतील सर्वश्रुत असलेले रमेश ओबाळे साहेब यांना भेट घेतली आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी। आणि हा जो मुलगा आपण पाहताय आरुष रुपेश न्यायनीत, हा आहे मूळचा नांदगाव तालुका सातारा जिल्हा सातारा या भागातील। रमेश ओबाळे साहेबांना मी ज्या दिवशी भेटलो त्या दिवशी म्हटलं असा एक मुलगा आहे ज्याचे वडील आकस्मिक निधन झालेलं आहे त्यांचं, आणि त्याला जन्मजात कर्णबधिरपणा आहे। तर त्याला आर्थिक मदत म्हणून आपण मशीन देऊ कराल का? फक्त तो म्हणणं मतदारसंघाच्या बाहेरचा आहे। तर त्यावेळेस त्यांनी स्मित हास्य केलं, म्हटलं आपण आरोग्यासाठी मतदारसंघ बघत नाही। तर हे ऐकून मी फार भारावून गेलो आणि दिल्या शब्दाला त्यांनी जागले आणि एकच नव्हे तर त्याच्या दोन्ही कानाच्या मशीनची त्यांनी जबाबदारी स्वीकारली। हे आमच्या संस्थेचं आम्ही पहिलं यश मानतो। आमची संस्था नुकतीच रजिस्टर झाली, प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था तांदुळवाडी। आणि मी आज असं जाहीर करतो की असे म्हणजे या पृथ्वी तलावर या जीवसृष्टीवर जवळपास 84 लक्ष जीव अस्तित्वात आहेत, आणि ज्यामध्ये फक्त एक मनुष्य प्राणी असा आहे की जो स्वतःच्या उपजीविकेचं साधन नोकरी धंदा उद्योग करून करतो। पण मनुष्य प्राणी हा इतका स्वार्थी प्राणी आहे की तो फक्त स्वतःच पाहतो। पण काही रमेश ओबाळे साहेबांसारखे दातृत्व दाखवणारे, म्हणजे पैसे सगळ्यांकडेच आहेत पण ती देण्याची दानत ही काही लोकांकडेच आहे। अशा लोकांसाठी अशा लोकांनी जो समाजसेवेचा वसा घेतलेला आहे तर त्यांच्या दातृत्वाला खरंच हॅट्स ऑफ। आणि पुन्हा एकदा मी त्यांचं संस्थेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो, त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आभार मानतो। जय भीम जय शिवराय जय संविधान।